मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच नागपूरसह विदर्भामध्ये उन्हाची तीव्रता जी आहे ते कायम आहे. काल नागपूरसह विदर्भामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते तापमानाची लाट जी आहे ते पाहायला मिळाली. विदर्भातील 3 जिल्ह्यामध्ये काल 46 डिग्री सेल्सिअस पार तापमानात नोंद झाली. तर उपराजधानी नागपूरमध्ये देखील 45.5 डिग्री सेल्सिअस तापमानात नोंद झाली होती. आज देखील नागपूर शहरामध्ये आहे ते सकाळपासूनच जे आहे ते उन्हाची तीव्रता जी आहे ते कायम आहे आणि आगीसारखे चटके जे आहे ते उन्हाची या ठिकाणी जाणवू लागलेलं आहे. हवामान विभागाने जे आहे ते पुढील आठवडाभर जे आहे ते याच पद्धतीने उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. सोबतच नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात जे आहे ते एकूणच उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिलेला आहे. त्यामुळे अजूनही याच पद्धतीने जे आहे ते आठवडाभर उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याने नागरिकांनी जे आहे ते तापमानापासून जे आहे ते स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा पद्धतीचे आवाहन एकूणच प्रशासनाच्या वतीने देखील आता करण्यात येतो आहे. तोसे मार्दिकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.